नमस्कार मंडळी. देशातल्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. आनंदाची बातमी. सोन्याचा रेट कोसळला. सोन्याचे दर विक्रमी कोसळल्याने दुकानात रांगाच रांगा. 1.25 लाख ते 2 लाख असलेलं सोनं आज नेमकं किती कोसळलं आहे? सर्वात जास्त दराने जी विक्री होत होती ती आता सर्वात कमी दराने सोनं कोसळलं असल्याने दुकानात गर्दी झालेली आहे. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर सोन्याचा दर कोसळला. बाजारात खळबळ. गुंतवणूकदार चिंतेत. मोदी सरकारच्या निर्णयाची चर्चा. भारतातील सोन्याचा बाजार नेहमीच स्थिर आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. मात्र गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात मोठे चढउतार दिसून येत आहेत. सोशल मीडियावर सोनं 35,000वर, 1 लाखांनी घसरण आणि मोदींची मोठी घोषणा अशा जोरदार चर्चा सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सराफा बाजारातील व्यापारी, गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक यांच्यात एकच प्रश्न विचारला जात आहे. खरोखरच सोन्याचा दर इतका कोसळला आहे का? बाजारात अचानक वाढलेली चर्चा. आज सकाळपासूनच व्हॉट्सअप, फेसबुक आणि यूट्यूबवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये सोन्याचा दर मोठ्या प्रमाणात पडल्याचा दावा करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी 35,000चा दर सांगितला जात आहे, तर काही पोस्टमध्ये 1 लाखांनी सोनं स्वस्त झाल्याचा सुद्धा दावा केलेला आहे. या पोस्टमुळे अनेक नागरिक सराफा दुकानांकडे धाव घेताना दिसले. सराफा संघटनांनी मात्र या दाव्याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की बाजारात घसरण झाली असली तरी ती इतकी मोठी नसते आणि अधिकृत दर नेहमी प्रमाणित संस्थांकडूनच जाहीर केले जातात. मोदी सरकारची मोठी घोषणा आणि नेमकं काय केली आहे या चर्चेचा सर्वात मोठा भाग म्हणजे मोदींची घोषणा. काही व्हिडिओमध्ये केंद्र सरकारने आयात शुल्क कमी केल्यामुळे सोनं स्वस्त झाल्याचा दावा केला जात आहे. जर सरकार आयात शुल्कात बदल करते तर त्याचा परिणाम दरांवर होऊ शकतो. हे जरी खरे असले तरी अशा मोठ्या घसरणीसाठी जागतिक बाजारातील परिस्थितीही तितकीच महत्त्वाची असते. आर्थिक तज्ज्ञांच्या मते आहे की सरकारच्या धोरणामुळे दरात काही प्रमाणात बदल होऊ शकतो, पण एका दिवसात 1 लाख रुपयांची घसरण ही अतिशयोक्ती असण्याची शक्यता जास्त आहे. जागतिक बाजारात प्रभाव. सोन्याचा दर हा केवळ भारतातील मागणीवर अवलंबून नसतो. अमेरिकेतील डॉलरची ताकद, व्याजदर, युद्धजन्य परिस्थिती, जागतिक अर्थव्यवस्था आणि गुंतवणूकदाराची मानसिकता यावर त्याचा थेट मोठा परिणाम होतो. अलीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात अस्थिरता दिसून आलेली आहे. काही दिवस घसरण तर काही दिवस वाढ असा ट्रेंड दिसून येत आहे. अनेक तज्ज्ञ सांगतात की विक्रमी उच्चांकानंतर गुंतवणूकदार नफा वसूल करतात तेव्हा दरात तात्पुरती घसरण दिसते. त्यामुळे अचानक पडझड झाली असे वाटते. सराफा बाजारातील परिस्थिती बघता मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये आज काही ठिकाणी ग्राहकांची गर्दी वाढली. सोनं स्वस्त झालं या बातम्यांमुळे अनेकांनी खरेदीचा विचार केला. मात्र दुकानदारांनी स्पष्ट सांगितले की अधिकृत दर अजूनही उच्च पातळीवरच आहेत आणि सोशल मीडियावरील आकडे हे चुकीचे असू शकतात. काही व्यापाऱ्यांनी सांगितले की लोकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये. सोनं खरेदी करताना अधिकृत बिल आणि त्या दिवसाचा अधिकृत रेट तपासणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांची चिंता. सोन्यात मोठ्या गुंतवणूक करणाऱ्या लोकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे. जर दर खरोखरच कोसळले तर मोठे नुकसान होऊ शकते. काही गुंतवणूकदारांनी बाजारातील अस्थिरतेमुळे सध्या थांबून पाहण्याची भूमिका घेतली आहे. आर्थिक सल्लागारांचे म्हणणे आहे की दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय घेऊ नये. सोनं दीर्घकालीन सुरक्षित मालमत्ता म्हणून ओळखलं जातं आणि अल्पकालीन चढउतार सामान्य असतात. सोशल मीडियावरील अफवा आणि सत्य. अलीकडे कोणतीही माहिती व्हायरल होण्यासाठी काही मिनिटे हे पुरेसे असतात. अनेकदा क्लिकबेट, थंबनेल आणि आकर्षक हेडलाईनमुळे लोक दिशाभूल होतात.
तज्ज्ञ सांगतात की अधिकृत वेबसाईट, विश्वसनीय न्यूज चॅनल आणि सराफा संघटनांकडून ही जी माहिती मिळाली त्यावरच विश्वास ठेवावा आणि तीच संघटनांकडून मिळालेली माहितीच खरी मानावी. आर्थिक विश्लेषकांचं मत आहे की पुढील काही आठवड्यात सोन्याचा दर अस्थिर राहू शकतो. जागतिक बाजारातील घडामोडी आणि डॉलरचा दर यावर मोठा परिणाम होणार आहे. जर आयात शुल्कात मोठा बदल झाला आणि आर्थिक धोरणांमध्ये मोठा निर्णय घेतला गेला तर दरात आणखी चढ-उतार होऊ शकतात. सामान्य नागरिकांनी काय करावे? अफवांवर विश्वास ठेवू नये. खरेदी करण्यापूर्वी अधिकृत दर तपासा. दीर्घकालीन गुंतवणूक असेल तर घाई करू नका. अधिकृत बिल आणि हॉलमार्किंग ही पूर्णपणे तपासा आणि तरच निष्कर्ष घ्या. सोन्याचा दर पडल्याच्या चर्चा जोरात सुरू असल्या तरी प्रत्यक्ष बाजारातील आकडे हे वेगळे चित्र दाखवत आहेत. गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी शांतपणे परिस्थिती समजून घेत निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील प्रत्येक बातमी ही खरी असेलच अशी नाही. अधिकृत माहितीवर व आधारितच त्यावरच निर्णय सुरक्षित ठरू शकतो. म्हणूनच गेल्या काही दिवसापासून राज्यातील असो देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढलेली आहे. सोनं स्वस्त झालं, चला खरेदी करायला असं म्हणत अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा सांगितलं. परंतु दुकानदारांनी स्पष्ट सांगितलं होतं की अधिकृत दर हे अजूनही उच्च पातळीवर आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी हे दर 1.25 लाखापर्यंत आले होते तर ते आता 1,60,000 पर्यंत सुद्धा काही दिवसापूर्वी होते. आजच काही बातमी आली की 35,000 वर सोनं गेलेलं आहे, परंतु अशी कोणतीही अधिकृत माहिती यामध्ये आलेली नाही. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी सांगितलं की लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये. सोनं खरेदी करताना अधिकृत बिल आणि त्या दिवसाचा अधिकृत रेट तपासणे आवश्यक आहे. ज्या गुंतवणूकदारांनी जास्त काळासाठी गुंतवणूक केली आहे त्यांनी ते कधीही गुंतवणूक मोडू नये व वाट बघत जे काही दर आहेत ते पुन्हा एकदा त्या दराच्या पुढे जातील यात काही शंका नाही. त्यामुळे बाजारातील अस्थिरतेमुळे सध्या थांबून पाहण्याची भूमिका अनेकांनी घेतलेली आहे. आर्थिक सल्लागारांनी सुद्धा सांगितलं आहे की सोनं दीर्घकालीन सुरक्षित मालमत्ता म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे सोनं खरेदी करताना किंवा विक्री करताना जास्तीत जास्त विचार करून आणि जो काही सध्याचा दर आहे त्यावरूनच प्रत्येकाने सोन्या खरेदी किंवा विक्री करावी असं आवाहन अशा संघटनांमार्फत केलं जातं. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून जे सोनं 1 लाखाच्या आत येणार होतं ते अजूनही आलं नाही. परंतु सोनं किती कमी होईल याकडे सुद्धा ग्राहकांचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सोन्याचा दर हा 35,000 ते 50,000 पर्यंत यावा का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.